नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी विज्ञान या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, समुद्राच्या पाण्यातून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते? तर ती कोणती पद्धत आहे? तर ती पद्धत आहे ऊर्ध्वपतन। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। ऊर्ध्वपतन म्हणजे मित्रांनो, ज्यामध्ये विविध द्रव पदार्थांच्या मिश्रणातून एक द्रव वेगळा करण्याच्या पद्धतीला ऊर्ध्वपतन म्हणतात। पुढे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? प्रयोगशाळा आहे ती एक राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा। तर ती आपल्या महाराष्ट्रातच आहे। कुठे? तर पुणे येथे। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, डॅश हा द्रव पदार्थ उष्णतेचा सुवाहक आहे। सुवाहक म्हणजे काय मित्रांनो? अशी सामग्री ज्याच्यामधून विद्युत प्रवाह जाऊ शकते त्याला आपण सुवाहक म्हणतो। जसे तांबे, चांदी हे उष्णतेचे सुवाहक आहे। तर दिलेल्या पर्यायापैकी पारा जो आहे पर्याय क्रमांक 4 उष्णतेचा सुवाहक आहे। मेर्क्युरी म्हणतो आपण त्याला, पारा, मेर्क्युरी। पुढे, वस्तूचे वजन सर्वाधिक कशात भरेल? तर वस्तूचे वजन जे भरेल ते आहे व्हॅक्यूममध्ये। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। व्हॅक्यूममध्ये हवेचा एअर रेसिस्टन्स नसतो आणि त्यामुळे पडताना वजन कमी होत नाही, म्हणून व्हॅक्यूम बरोबर उत्तर होईल। पुढे, वातावरणाचा कोणता स्तर रेडिओ लहरी पृथ्वीकडे परावर्तित करतो? तर कोणत्या स्तरामध्ये रेडिओ लहरी ते आढळते? वातावरणाचा कोणता स्तर आहे? एकूण 5 स्तर आहेत वातावरणाचे, ज्यामध्ये जो आय नंबर आहे अर्थात आयनोस्फिअर, त्यामध्ये रेडिओ लहरी आढळते। जेथे तापमान वाढ ही उंचीसह वेगाने वाढते। आणि मित्रांनो, जो आय नंबर आहे तो थर्मोस्फिअर आणि मेसोस्फिअर हे दोन्ही मिळून ते आयनोस्फिअर आपण म्हणतो त्याला। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, वायुमंडळात ऑर्गॉनचे प्रमाण किती टक्के असते? आपल्या वायुमंडळात जसं नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे, तसं ऑर्गनचं प्रमाण किती आहे मित्रांनो? तर ते आहे 0.9%। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, निरोगी व्यक्तीच्या शरीरात किती टक्के वजन स्नायूंचे असते? निरोगी व्यक्ती त्याच्या शरीरामध्ये जे स्नायू असतात, मसल्स असतात, त्याचे वजन, त्या स्नायूंचे वजन किती टक्के असते वजनाच्या? तर ते असते 40%। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणाकडून केले जाते? तर तोल सांभाळण्याचे काम हे मेंदूकडून केले जाते, पण मेंदूचा कोणता भाग? तर तो असतो लहान मेंदू। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। लहान मेंदूलाच सेरिबेलम असे म्हणतो आपण। पश्च मस्तिष्क भागात हा मेंदू असतो, म्हणजे मेंदूच्या मागचा जो भाग असतो छोटा, त्यामध्ये लहान मेंदू असतो। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, ऑटो वाहनामध्ये द्रवचलित अर्थात हायड्रोलिक ब्रेक डॅश कोणाच्या सिद्धांतानुसार ते काम करतो? ऑटो वाहनामध्ये जो ब्रेक असतो हायड्रोलिक ब्रेक, तर तो जो सिद्धांत आहे ज्यामुळे तो कार्य करतो तो आहे पास्कलचा सिद्धांत। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। त्या नाव आहे मित्रांनो पास्कल, ब्लेज पास्कल, त्या शास्त्रज्ञाचं ज्यांनी ते सिद्धांत थेअरी मांडलेली होती। पुढे, क्लोरोमायसेटिन हे औषध कोणत्या आजारासंबंधी वापरले जाते? क्लोरोमायसेटिन हे औषध कोणत्या आजारासंबंधी आहे मित्रांनो? तर ते आहे विषमज्वर। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। ज्याला आपण इंग्रजीमध्ये टायफॉईड म्हणतो, त्याच्या आजारासाठी तो औषध वापरला जातो। पुढे, कोणते शैवाल मनुष्याच्या आतड्यामध्ये परजीवी म्हणून
असते बॅक्टेरिया म्हणून असते. कोणते शैवाल आहे ते जे की मानवी आतड्यामध्ये ते परजीवी म्हणून असते, तर त्याचं नाव आहे ऑसिलेटोरियर. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे प्रकाशवर्ष हे कशाचे परिमाण आहे? तर हे काय मोजतो मित्रांनो आपण प्रकाशवर्ष या एककामध्ये? तर ते मोजलं जातं खगोलशास्त्रीय अंतर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे विषासंबंधी अभ्यास विज्ञानाच्या कोणत्या शाखेत केला जातो? विषासंबंधित जो पॉयझन तर त्याचा अभ्यास जो केला जातो, तर त्या शास्त्राला काय म्हणतो आपण त्या अभ्यासाला? तर त्याला म्हणतो आपण टॉक्सिकोलॉजी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. जे की आपल्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये ते पाहावयास मिळेल, टॉक्सिकोलॉजी लॅब. पुढे हवेतील प्रदूषित घटकाचे प्रमाण कोणत्या एककात मोजले जाते? एकक विचारलेलं आहे, त्याचं मोजमाप कोणत्या एककात केले जाते? प्रदूषित घटकाचे प्रमाण हवेमध्ये, तर त्याचं एकक जो आहे तो पार्टिक्युलेट मॅटर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी काय वापरतात? ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते समस्थानिके वापरतात त्यामध्ये ते बिघाड अथवा तो आजार ओळखण्यासाठी मेंदूतील गाठी आणि कंठस्थ ग्रंथी? तर त्यामध्ये जो समस्थानिके वापरलं जाते ते असते आयोडीन 131. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे शरीरात कोणत्या घटकाचे प्रमाण कमी झाले तर ॲनेमिया हा आजार होतो? ॲनेमिया आजार आहे एक मानवी शरीराचा, तर ते कशा संबंधित आहे? तर ते लोहचे प्रमाण कमी झालेस तर तो ॲनेमिया आजार होतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, त्याला आणखी कारणीभूत एक आहे की जो लोह तयार होतो आपल्या रक्तामध्ये, तर त्यासाठी आवश्यक आहे हिमोग्लोबिनचं तयार होणं. हिमोग्लोबिन जर तयार झालं की लोहचे प्रमाण वाढेल. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे विकिपीडिया या इंटरनेटवर मोफत माहिती पुरविणाऱ्या कंपनीची स्थापना कोणी केली? विकिपीडिया ज्यामध्ये आपण माहिती सर्च करतो, प्रिंट काढू शकतो, ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे इंटरनेटवर. तर त्याचे जे संस्थापक आहेत ते कोण आहेत? कोणी स्थापना केली त्याची? तर त्यांनी केलेली आहे जिमी वेल्स या व्यक्तीने. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आणखी मित्रांनो 2 जण होते, ते एक जिमी वेल्स आहे आणि दुसरा व्यक्तीचं काय नाव आहे तर लॅरी सँगर. हे 2 व्यक्ती होते ज्यांनी विकिपीडिया याची स्थापना केलेली आहे. पुढे मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? सर्वात लहान ग्रंथी विचारलेलं आहे. तर मानवी शरीरातील जी सर्वात लहान ग्रंथी आहे ती आहे मेंदूमध्ये असते. ती काय आहे त्या ग्रंथीचं नाव? तर ती ग्रंथी आहे पीयूषिका ग्रंथी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. त्याला इंग्रजीमध्ये पिट्युटरी ग्रंथी असेही म्हणतो आपण. मेंदूमध्ये असते ती. त्याचा आकार असा असतो की समजा काल्पनिक लहान वाटाणा जसं असतो तसं त्या ग्रंथीचा आकार असतो मेंदूमध्ये, पीयूषिका ग्रंथी. पुढे जिभेच्या कोणत्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही? आपली जी जीभ आहे त्यामध्ये कोणता भाग आहे ज्यामध्ये आपल्याला चव होत नाही, ओळखता येत नाही? तर तो जो भाग आहे तो आहे मधला भाग, जिभेचा मधल्या भागावर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. जसं मित्रांनो जिभेचे जे टोक आहे त्यामध्ये आपण गोड हा ओळखतो, आपण गोड चव आपण ओळखतो जिभेचे टोकने, तसं मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही. ज्या प्रकारे उजव्या आणि डाव्यामध्ये आंबट चवीची माहिती होते. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी कोणती? लहान होत जाणारी म्हणजे छोटी होत जाणारी ग्रंथी 14व्या वर्षापर्यंत ती कोणती ग्रंथी आहे? तर ती ग्रंथी आहे कंठस्थ ग्रंथी. पर्याय क्रमांक 4
बरोबर उत्तर होईल. कंठस्थ ग्रंथी कुठे असते मित्रांनो? आपला गळा, घसा म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये थायरॉईड. पुढे, निमोनिया हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? निमोनिया तो आजार आहे, विषाणूमुळे होणारा आजार आहे. काय आहे त्या विषाणूचं नाव? तर त्या विषाणूचं नाव आहे डिप्लोकाकस निमोनी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. निमोनिया हा फुफ्फुसांचा सांसर्गिक रोग आहे, श्वसन मार्गाचा तो आजार आहे. पुढे, मेंदूच्या पुढच्या अर्ध्या भागावरील आवरणास काय म्हणतात? जे मेंदूचे भाग आहेत त्यामध्ये जो समोरचा भाग आहे आवरण, तर त्याला काय म्हणून ओळखतो आपण? तर त्याला ओळखलं जातं प्रमस्तिष्क बाह्यांग. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. प्रमस्तिष्क मित्रांनो, त्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे, प्रमस्तिष्क बाह्यांग. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मुख्यतः मेंदूचे 3 भाग आहेत मित्रांनो, अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्चिम मस्तिष्क. पुढे, रंगीत पाने असणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? रंगीत कलरफुल जे पाने असतात वनस्पतींना, तर त्यांना काय म्हणून ओळखले जाते? तर त्यांना क्रोटॉन या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2 त्याचं कारण असं आहे की या रंगीत पानाचं त्यात क्लोरोफिल हे घटक असतो, म्हणून त्याला रंगीत कलर्स ते प्राप्त होतात. पुढे, इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट कुठे आहे? इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट भारताचं एक अंतराळ प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. इस्रो अंतर्गत तो चालतो. तर त्याची स्थापना 1972 झालेली आहे, इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्टची. आणि मित्रांनो ते कुठे आहे? तर ते असेल आपलं बंगळुरू, जे की कर्नाटकची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो हा जो आहे इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट हा इस्रोचा दुसरा सर्वात मोठा केंद्र आहे. पुढे, शेवटचा प्रश्न, बुलेट प्रूफ ग्लासमध्ये कोणत्या काचेचा उपयोग केला जातो? बुलेट प्रूफ काच, तर त्यामध्ये कशाचा उपयोग केला जातो? तर पॉलिमर शीट जी असते त्याचा उपयोग केला जातो. अनेक पॉलिमर शीटपासून ते तयार केलेलं असतं बुलेट प्रूफ ग्लास, तर त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण स्तरित काच. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो हे 25 प्रश्न होते विज्ञान या विषयावर आधारित. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. आणि मित्रांनो परीक्षेला जाता जाता जी आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी टेस्ट सिरीज चालवली होती तेही एकदा बघून घ्या, प्लेलिस्टमध्ये जाऊन रेफर करून घ्या, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.